मागील लोकसभा निवडणुकीत 371 मतदान केंद्रातील मतदान केंद्रावर झालेल्या मतदानामधील आकडेवारी आणि ईव्हीएमवरील आकडेवारी यामध्ये फार मोठी तफावत आढळली होती। काही ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बदल करून काही उमेदवार निवडून आलेत असा आरोप करत दलित महासंघानं आगामी लोकसभा निवडणुकीचं मतदान मतपत्रिकांद्वारे घेण्यात यावं अशी मागणी केली आहे। या मागणीसाठी महासंघाच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं दाखवत तलवारीनं प्रतिकात्मक ईव्हीएम फोडण्यात आलं। आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे, अभिजित बनसोडे, मनोज गायकवाड, विक्रम समुद्रे, प्रकाश महापुरे, शिवाजी महापुरे, रोहित वायदंडे, विजय हिरवे, संतोष कट्टे, दयानंद कांबळे, नितीन पांढरे आदी सहभागी झाले होते।